नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर बागवान तायरा शगुप्ता इक्बाल, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा आणि SGM कॉलेज कराड या ठिकाणी संस्कृत अध्यापनाचं काम करते। आज आपण या व्हिडिओमध्ये कृतीपत्रिका या हा प्रारूपम इयत्ता 12वीच्या कृतीपत्रिकेचं स्वरूप पाहणार आहोत। पहिल्या चार्टमध्ये प्रश्न प्रकारानुसारी गुणविभाजनम, एकूण पाठ्यपुस्तकाचे 8 भाग आहेत। त्यापैकी सुगम संस्कृतम, पद्यम, गद्यम, नाट्यम, साहित्य परिचयः, साहित्य विशेषः, लेखन कौशलम, भाषाभ्यासः, अपठित गद्यम असे एकूण 8 भाग आणि त्याला कशी गुणविभागणी आहे ते या चार्टमध्ये दाखवलेलं। पहिलं जे आहे सुगम संस्कृतम, यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी 6 गुण आहेत। एकूण गुण 6 आहेत। याच्यामध्ये विकल्प नसल्यामुळे संपूर्ण प्रश्न कंपल्सरी आहे। त्याच्यानंतर पद्य विभाग, पद्यमवर 6 गुण वस्तुनिष्ठ आहेत, लघुत्तरी 6 गुण आहेत आणि दीर्घोत्तरी प्रश्न नाही। त्यामुळे एकूण 6 आणि 6 12 गुणांचा हा पद्य विभाग आहे। त्याच्यानंतर गद्य विभाग, वस्तुनिष्ठ प्रश्न 2 आहेत, लघुत्तरी प्रश्न 2 आहेत आणि दीर्घोत्तरी प्रश्नाला 5 मार्क आहेत। म्हणजे 2, 2 आणि 5 एकूण 9 गुण आहेत गद्य विभागाला। यामध्ये 2 गुण वस्तुनिष्ठ, 2 गुण लघुत्तरीसाठी आणि 5 गुण दीर्घोत्तरीसाठी। नाट्य उतारा जे पाठ्यपुस्तकात भाग आहे नाट्य उतारा म्हणून, तर त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी 6 गुण आहेत, लघुत्तरी प्रश्नासाठी 2 गुण आहेत, दीर्घोत्तरी प्रश्नासाठी 5 गुण आहेत आणि एकूण 13 गुण आहेत। त्याच्यानंतरचा जो भाग 5वा भाग जो आहे तो साहित्य परिचयः आणि साहित्य विशेषः, तो संपूर्ण भाग वस्तुनिष्ठ प्रश्नासाठीच आहे आणि त्याला 8 गुण आहेत, एकूण गुण 8 आहेत। त्याच्यानंतर लेखन कौशलम हा जो भाग आहे त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न त्या भागावर नाही आहेत, लघुत्तरी प्रश्नासाठी 8 गुण आहेत आणि दीर्घोत्तरी प्रश्नासाठी 8 गुण आहेत, एकूण 16 गुणांचा हा भाग आहे। त्याच्यानंतर भाषाभ्यासः, भाषाभ्यास हा भाग जो आहे तो पूर्ण व्याकरणावर आधारित आहे, त्याला 12 गुण आहेत। 12 गुणांचा फक्त आणि फक्त वस्तुनिष्ठ प्रश्न त्याच्यावर असतील। त्याच्यानंतर अपठित गद्यम म्हणजे पाठ्येतर जो भाग आहे तो केवळ लघुत्तरी प्रश्नावर आधारित असेल, त्याला 4 गुण आहेत, 4 मार्कांचे लघुत्तरी प्रश्न असणार। असे एकूण 80 गुणांचा म्हणजे वस्तुनिष्ठासाठी 40 गुण, लघुत्तरीसाठी 22 गुण, दीर्घोत्तरीसाठी 18 गुण असे एकूण 80 गुणांचे प्रश्न प्रकारानुसार विभाजन प्रश्नपत्रिकेमध्ये कृतीपत्रिकेमध्ये केलेलं आहे। त्याच्यानंतर घटकानुसार जे गुणविभाजन आहे, एकूण घटक जे आहेत ते 8 आहेत आणि त्यानुसार विकल्प सहित गुण किती आहेत आणि विकल्प रहित गुण किती आहेत। म्हणजे या चार्टवरून आपल्याला काय कळणार आहे तर कंपल्सरी प्रश्न किती आहेत आणि विकल्पयुक्त प्रश्न आणि विकल्प रहित प्रश्न किती आहेत। म्हणजे विकल्प रहित प्रश्न कमी आहेत, विकल्प सहित खूप आहेत। 119 गुणांची त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार होती, कृतीपत्रिका 80 मार्कांपैकी। त्यामुळे 39 जे गुण आहेत ते विकल्प सहित, 119 गुण विकल्प सहित आहेत, त्यामुळे 39 गुण हे जादाचे आहेत। पाहूया आपण सुगम संस्कृतम, 6 गुणांचा प्रश्न आहे, याच्यामध्ये विकल्प नाही त्यामुळे 6 गुणच आहेत, त्याला विकल्प रहितता। पद्य विभाग जो आहे त्याच्यामध्ये 20 गुण आहेत, एकूण 20 गुण आहेत, 8 गुण जे आहेत ते जादाचे प्रश्नासाठी असणार आहेत, त्यामुळे एकूण जो प्रश्न आहे हा तो 20 गुणांचा आहे, तसा 12 मार्कांसाठी हा प्रश्न आहे। त्याच्यानंतर गद्य विभाग जो आहे तो विकल्पसहित एकूण 16 गुण आहेत आणि विकल्परहित 9 गुण आहेत, म्हणजे 7 गुण जे आहेत ते जादा प्रश्नांसाठीचे आहेत। त्याच्यानंतर नाट्य उतारा जो भाग आहे त्याच्यामध्ये 22 गुण विकल्पसहित आहेत, 9 गुण जादा प्रश्नांचे आहेत आणि 13 गुण विकल्प रहित आहेत। साहित्य परिचय आणि साहित्य विशेष हा जो भाग आहे तो 10 गुणांसाठी एकूण दिलेला आहे विकल्पसहित आणि विकल्परहित जो आहे तो 8 गुणांचा आहे। म्हणजे विकल्पसहित आणि विकल्परहित काय तर विकल्परहित म्हणजे एकूण गुण किती मिळणार आहेत त्याचे तुम्हाला आणि विकल्प सहित म्हणजे एकूण जादाचे गुण किती आहेत। मग जादाचा प्रश्न तुम्ही सोडवला तर जादाचे गुण मिळणार नाहीत, मात्र तो विकल्प सहित आहे। त्याच्यानंतर लेखन कौशलम, त्याच्यामध्ये एकूण 24 गुण आहेत, त्यातले 8 गुण जे आहेत ते विकल्प सहित आहेत, म्हणजे विकल्प सहित गुण 24 आहेत आणि 16 गुण विकल्प रहित आहेत। भाषाभ्यास जो आहे ते 15 गुणांचा आहे, 15 गुण विकल्प सहित आहेत, 3 गुण जादाचे आहेत आणि 12 गुणांचा तो विकल्परहित प्रश्न आहे। त्याच्यानंतर अपठित गद्य जे आहे
ते 6 गुण एकूण आहेत, म्हणजे विकल्प सहित, आणि विकल्परहित 4 गुणांचा प्रश्न आहे. असे म्हणून एकूण कृतीपत्रिका जी आहे ते 119 मार्कांची आहे आणि 80 गुण प्रत्यक्षात दिले जाणार आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग, मौखिकी परीक्षा मूल्यमापन प्रारूपम. मौखिकी तोंडी परीक्षा 20 मार्काची आहे, 20 गुणांची आहे. तर 20 गुणांमध्ये एकूण भाग जे आहेत ते 2 भाग आहेत. पहिला भाग जो आहे तो श्रवण कौशलम 10 मार्कासाठी. त्याच्यामध्ये 2 उपप्रकार आहेत, बघूया आपण. पहिला जो आहे तो शिक्षकः कक्षायां पाठ्यपुस्तकतः पाठ्येतर रंजनी प्रकारम किंवा आह्लादपत्रिकां शुद्धं स्पष्टं तथा शनैः शनैः पठेत्. शिक्षक प्रश्न निर्देशम अनुसृत्य छात्राः पाठ्येतर रंजनीतः आह्लादपत्रिकातः 5 उत्तराणि लिखेयुः. यामध्ये काय दिलेलं आहे, श्रवण कौशल्य, ऐकण्याचं कौशल्य कसं आहे तुमचं, हे कशाच्या आधारे बघणार आहेत. तर पाठ्येतर जो भाग आहे, रंजनी प्रकार, पाठ्यपुस्तकामध्ये पाठांच्या खाली दिलेले आहेत रंजनी प्रकार, कथा वगैरे आहेत किंवा माहितीपर आहे उतारे. तर त्याच्यामध्ये किंवा आह्लादपत्रिका पाठ्यपुस्तकामध्ये शेवटी दिलेली ती आह्लादपत्रिका किंवा रंजनी प्रकार, कुठलाही एक प्रकार ते वाचून दाखवणार शिक्षक हळूहळू, आणि त्या अनुसाराने म्हणजे त्या उतार्याच्या अनुषंगाने शिक्षक हे प्रश्न विचारणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. तो पाठ्येतर रंजनी प्रकारामधला असेल किंवा आह्लादपत्रिकेमधली असेल. 5 पैकी 5 गुण इथं पण मिळतात. त्याच्यानंतर जो आहे भाग 5 मार्काला, तो अनंतरम शिक्षकः कक्षायां पाठ्यपुस्तकतः साहित्य विशेषम शुद्धं स्पष्टं तथा शनैः शनैः पठेत्. नंतरचा जो भाग आहे 5 मार्कासाठी, तो पाठ्यपुस्तकामधला जो साहित्य विशेष भाग आहे त्यातला एखादा परिच्छेद शिक्षक हळूहळू वाचणार आहेत, स्पष्ट वाचणार आहेत, शुद्ध वाचणार आहेत, आणि त्याला अनुसरून शिक्षक निर्देशम अनुसृत्य छात्राः साहित्य विशेषतः 10 शब्दान् लिखेयुः. शिक्षकांनी वाचलेल्या त्या उतार्याला अनुसरून विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, त्या साहित्य विशेष या भागातले 10 कोणतेही शब्द शिक्षकांनी ते वाचलेले असले पाहिजेत. तेच 10 शब्द तुम्ही लिहायचे आहेत. प्रत्येक शब्दाला अर्धा मार्क आहे, त्यामुळे इथं 5 पैकी 5 मार्क इथं पण मिळतात. एकूण 10 शब्द लिहायचे आहेत. भाषण कौशलम याच्यामध्ये पण, याला पण 10 मार्क आहेत. याच्यामध्ये पण 2 विभाग आहेत. पहिला भाग जो आहे तो शिक्षकेण निर्दिष्टं कमपि एकं विषयम् अधिकृत्य छात्रः संस्कृतभाषया भाषणं कुर्यात्. बोर्डाला आपल्याला 8 विषय बोर्डाने दिलेले आहेत निबंधाचे. त्याला अनुसरून एका विषयाला अनुसरून, शिक्षकांनी सांगितलेल्या एका विषयाला अनुसरून विद्यार्थ्यांनी एखाद्या विषयाला अनुसरून भाषण करायचं आहे. त्याला 5 मार्क आहेत. त्याच्यामध्ये शुद्धता, तुमच्या उच्चाराची शुद्धता सगळं बघितलं जाणार आहे. उच्चार शुद्धता, आरोह अवरोह हे सगळं बघितलं जाणार आहे. त्याला 5 मार्क आहेत. त्याच्यानंतर पाठ्यपुस्तकतः श्लोक पठनं कुर्यात्. पाठ्यपुस्तकांमधला कोणताही एक श्लोक या ठिकाणी पठन म्हणजे बोलायचं आहे, बोलून दाखवायचं आहे न बघता. त्याला 5 मार्क आहेत. अशी एकूण ही 5, 5, 5, 5 अशी 20 गुणांची मौखिक परीक्षा असणार आहे. त्याच्यानंतर जी लेखी परीक्षा असणार आहे ती 80 गुणांची लेखी परीक्षा असेल. त्या 80 गुणांच्या लेखी परीक्षेच्या आधी म्हणजे पेपरमध्ये लेखी परीक्षेमध्ये काही सूचना असतात. त्या तुमच्या सूचना परिचयाच्या आहेत, पण तरी पण आपण परत एकदा पाहूया त्या सूचना काय असतात. सर्वासु कृतीषु वाक्यानां पुनर्लेखनम आवश्यकम. सर्व कृतींमध्ये वाक्यांचं पुनर्लेखन करणं आवश्यक आहे. म्हणजे जो प्रश्न दिलेला आहे, जो प्रश्न विचारलेला आहे, त्या प्रत्येक प्रश्नामध्ये कृतीमध्ये वाक्यांचं पुनर्लेखन आवश्यक आहे. म्हणजे एका वाक्यात असेल पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत असेल किंवा उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत असेल तर त्या ठिकाणी प्रश्न पण लिहायचा आहे. उचित कारण तर लिहायचंच आहे, पण वाक्यांचं पुनर्लेखन म्हणजे प्रश्नाचं पुनर्लेखन पण आवश्यक आहे. दुसरी सूचना अशी आहे, यथासूचनम आकलनकृतयः व्याकरणकृतयः च आरेखितव्याः. जिथं जिथं सूचना आहेत तिथं आकलनाच्या कृतीसाठी आणि व्याकरणाच्या कृतीसाठी दोन्ही कृती करत असताना जे उत्तर तुम्ही लिहिलेलं आहे, जी कृती तुम्ही केलेली आहे
त्याला अधोरेखित करायला विसरू नका, ती अधोरेखित करायची आहे. म्हणजे जे मुख्य उत्तर आहे ते लक्षात येण्यासाठी अधोरेखित करणं आवश्यक आहे. तिसरी जी सूचना आहे त्याच्यामध्ये आकृतीनाम आलेखनम मसीलेखन्या कर्तव्यम. आकृतीनाम, आकृतींचं म्हणजे आपण काही आकृत्या काढतो उत्तरपत्रिकेमध्ये, मग त्याच्यामध्ये असेल स्तंभपूरणम असेल किंवा वृक्षतक्ता असेल, तर ते जे त्या ज्या आकृत्या काढणार किंवा जालरेखा असेल तर त्या आकृत्या पेनाने काढायच्या आहेत. मसीलेखन्या, पेन्सिलनं काढायच्या नाही आहेत, पेनाने आकृत्या काढायच्या आहेत. मसीलेखन्या कर्तव्य. आणि शेवटची सूचना अशी आहे, रिक्त स्थान पूरणे युज्यमानाः शब्दाः अधोरेखितव्याः. रिक्त स्थान पूरणे, गाळलेल्या जागा असा प्रश्न जो असतो त्याच्यामध्ये जी गाळलेली जागा आपण भरलेली आहे, योग्य शब्द जो वापरलेला आहे त्याला अधोरेखित करायचं विसरायचं नाही, ते अधोरेखित करणे आवश्यक आहे. अशा सूचना 80 मार्काच्या परीक्षेमध्ये असतात. त्याच्यानंतर 80 मार्काची जी 80 मार्काची कृतीपत्रिका आहे त्यातला पहिला विभाग आहे प्रथमः विभागः सुगम संस्कृतम. एकूण तो 6 गुणांचा आहे. प्रश्न पहिला त्यातला असा आहे, चित्रं दृष्ट्वा व्यावहारिक सूचनाः संस्कृत भाषया लिखत. चित्रं दृष्ट्वा, चित्र पाहून, म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये चित्र दिलेली आहेत, ती चित्र पाहून व्यावहारिक सूचना तुम्हाला लिहायच्या, त्या अचूक असल्या पाहिजेत. त्याला गुण आहेत 3. केवलम 3 चित्राणी दातव्यानी. फक्त 3 चित्र दिली जाणार आहेत आणि 3ही तुम्हाला लिहायचे. जर तुमची 3ही बरोबर आली तर तुम्हाला 3 पैकी 3 गुण मिळणार आहेत या ठिकाणी. त्यामुळे सूचना व्यवस्थित बघा, त्या पुस्तकातल्या पाठ्यपुस्तकामधल्या चित्र तीच विचारली जाणार आहेत, बाकीची बाहेरची चित्र पडणार नाहीत. पाठ्यपुस्तकामध्ये जी व्यावहारिक सूचना म्हणून भाग आहे त्यावर आधारितच हा प्रश्न आहे. ब आकडा जो आहे त्याच्यामध्ये व्यावहारिक शब्द मंजुषातः शब्दम चित्वा उचित स्तंभे लिखत. आता हा जो भाग आहे तो 11वीला परिचयाचा आहे तुम्हाला, तसाच आहे हा पण भाग. त्रयः स्तंभाः, 3 स्तंभ तुम्हाला देणार आहे. व्यावहारिक मंजुषा, मंजुषा म्हणजे काय, कंस. कंसामध्ये एकूण शब्द 8 असणार आहेत, त्यापैकी 6 शब्द, अचूक 6 शब्द तुम्हाला 3 स्तंभामध्ये बसवायचे. आता 2 शब्द जे आहेत ते 2 शब्द तुम्हाला चुकीचे दिले जाणार आहेत. तिथं ते चुकीचे शब्द ओळखून तुम्ही ते बाजूला करायचे आणि 6 शब्द 3 चार्टमध्ये बसवायचे आहेत. तिथं दिलेले बघा पुढे, अष्टशब्देषु द्वौ स्तंभेतरौ. 2 शब्द जे आहेत ते 8 स्तंभापैकी 2 शब्द स्तंभेतरौ, स्तंभाहून इतर असणार आहेत. त्यामुळे ते 2 शब्द ओळखायचे आणि ते स्तंभामध्ये न बसणारे शब्द बाजूला करून 6 शब्द कुठे 3 स्तंभामध्ये बसतात हे बघायचे. त्याला मार्क आहेत 3. तर त्यामुळे इथं 6ही शब्द बरोबर येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग द्वितीय विभागः पद्यम. द्वितीय विभागः पद्यम 12 मार्कांसाठी, 12 गुणांसाठी आहे. त्याच्यामध्ये प्रश्न दुसरा अ, पद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. 4 गुणांसाठी आहे. पद्यांश वाचून सांगितलेल्या कृती करायच्या आहेत. त्याच्यासाठी पहिली कृती जी आहे ती अवबोधनम ही कृती आहे. अवबोधनम, अवबोधनाच्या एकूण 5-6 कृती आहेत, ते मी पुढच्या चार्टमध्ये सांगणार आहे. अवबोधनाच्या ज्या 6 किंवा 5 कृती आहेत त्याच्यापैकी 3 कृती इथं विचारल्या जाणार आहेत. तुम्हाला 2 कृती सोडवायच्या आहेत. 3ही सोडवल्या तर हरकत नाही, कारण एखादी चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे 3ही सोडवा असं मी म्हणेन. 2 बरोबर आल्या तुमच्या तर 2 पूर्ण गुण तुम्हाला मिळणार आहेत. उचितम कारणम चित्वा असेल, पूर्ण वाक्याने उत्तरत असेल, कोणतीही कृती म्हणजे अवबोधनाच्या ज्या ज्या कृती आहेत त्यातल्या कुठल्याही कृती त्यांच्यापैकी 3 इथं विचारल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो दुसरा आकडा आहे तो पृथक्करणम. पृथक्करणासाठी आहे. पृथक्करणामध्ये ऑप्शनलला नाही आहे बघा, ते कंपल्सरी आहे पृथक्करण. म्हणजे पृथक्करणाचं स्तंभपूरणम असेल, वृक्षरेखा असेल, जालरेखा असेल, ते 2 मार्काला कंपल्सरी आहे, त्याला ऑप्शनल नाही आहे. त्यामुळे तो कंपल्सरी सोडवायचा आहे. असे एकूण इथं 4 मार्क आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो ब आकडा आहे तो पद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. पद्यांश वाचून सांगितलेली कृती करायची. इथं पण अवबोधनाच्या 3 कृती आहेत. म्हणजे ज्या 5 कृती आहेत त्यापैकी 3 कृती विचारल्या जाणार आहेत आणि त्यापैकी तुम्हाला 2 लिहायच्या आहेत.
मार्क आहेत एकूण 2, म्हणजे एकूण याला 4 मार्क आहेत, पण इथं अवबोधनाच्या कृतीला 2 आणि शब्दज्ञानमला 2 असे मार्क आहेत. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते शब्दज्ञानम, त्याला 3 पैकी 2 लिहायचे. शब्दज्ञानाच्या ज्या ज्या कृती आहेत, सर्वनाम स्थाने नाम किंवा विलोम शब्द, अनुलोम शब्द, विलोम शब्द किंवा समानार्थी शब्द असे जे प्रश्न विचारले जातात त्याच्यासाठी ही कृती आहे. ते आपण डिटेलमध्ये पुढच्या स्लाईडमध्ये, म्हणजे पुढे स्लाईड येणार आहे त्याची, तर तेव्हा पाहणार आहात. अवबोधनाच्या कृती कोणत्या आहेत, शब्दज्ञानाच्या कृती कोणत्या आहेत, तर इथं अवबोधनाच्या 3 पैकी 2 कृती सोडवायच्या आहेत दोन्ही प्रश्नांमध्ये, अ मध्ये पण आणि ब मध्ये पण, आणि शब्दज्ञानाची पण 3 पैकी 2, पण पृथक्करणाची कृती मात्र एकच असणार आहे. याला मार्क आहेत 4. त्याच्यानंतर क आकडा जो आहे तो पद्यांशम पठित्वा अन्वयपूर्तीं कुरुत. पद्यांश वाचून अन्वयपूर्ती करायची आहे, किंवा समजा अन्वयपूर्ती आली नाही तुम्हाला करता, अवघड वाटली, तर त्याला और आहे माध्यम भाषेमध्ये सरळ अर्थ लिहायचा आहे. सरळ अर्थ म्हणजे सरळ भाषांतर लिहायचं आहे. आता अन्वयपूर्तीसाठी किती रिक्त स्थाने असतील, अन्वय लेखनार्थम 8 रिक्त स्थानांनी दातव्यानी. अन्वय लेखनासाठी 8 रिक्त स्थाने असणार आहेत. प्रत्येक रिक्त स्थानात, म्हणजे इथं मार्क आहेत 4, प्रत्येक रिक्त स्थानाला अर्धा मार्क आहे. पाठ्यपुस्तकातले जे पाठ आहेत, पद्यपाठ आहेत, त्या पद्यपाठांपैकी समजा एखादा श्लोक 2 ओळींचा असेल तर 2 ओळींचे 2 श्लोक देणार आहेत, आणि जर 4 ओळींचा एक श्लोक असेल तर 4 ओळींचा एक श्लोक इथं दिला जाईल, आणि तिथं 8 रिक्त स्थाने दिली जातील. त्यामुळे 2 ओळींचे असतील तर 2 श्लोक, 4 ओळींचा असेल तर 1 श्लोक असेल. गुण आहेत 4. अशा प्रकारे 4, 4 आणि 4 असे 12 मार्क या द्वितीय विभागाला आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो विभाग आहे तो तृतीय विभाग गद्यम, तो 9 गुणांसाठी आहे. तृतीय विभाग गद्य जो आहे तो 9 गुणांसाठी आहे. त्याच्यामध्ये गद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीही कुरुत. गद्यांश वाचून सांगितलेल्या कृती करायच्या आहेत. त्याच्यामध्ये अवबोधनम, इथं मात्र 3 पैकी 2 वगैरे नाही आहे. अवबोधनाची कृती कंपल्सरी आहे, जेवढ्या दिलेल्या, म्हणजे 2 मार्क आहेत म्हणजे 2च असणार आहेत. त्यामुळे अवबोधनाच्या कृती 2 सोडवायच्या आहेत. त्याच्यानंतर शब्दज्ञानम, शब्दज्ञानाच्या कृती ज्या आहेत एकूण, त्याच्यापैकी 3 कृती विचारल्या जाणार आहेत आणि त्यापैकी 2 कृती लिहायच्या आहेत. याला और आहे बघा खाली, अथवा पृथक्करणम, याला और आहे पृथक्करण. पृथक्करण करायचंय. त्याच्यामध्ये जालरेखा असेल, स्तंभपूरणम असेल, तर तिथं शब्दज्ञान किंवा पृथक्करण हा प्रश्न सोडवायचा आहे. त्याला 2 मार्क आहेत. असे एकूण याला म्हणजे 2 आणि 2 4 मार्क आहेत. त्याच्यानंतर जो प्रश्न आहे 5 मार्कांसाठी, प्रश्न 3 ब, माध्यम भाषया ससंदर्भ स्पष्टीकृत. 2 पैकी 1 असणार आहे, म्हणजे माध्यम भाषेमध्ये संदर्भाचं स्पष्टीकरण करा. 11वी सारखाच हा परिचयाचा प्रश्न आहे. 5 मार्काला आहेत. आता 5 मार्कांचं हे गुणदान कसं केलं जातं ते मी सांगणार आहे थोडक्यात. सुरुवातीला ते वाक्य जे आहे ते संस्कृतमध्ये असणार आहे, त्यामुळे वाक्याचा अर्थ लिहिणं अपेक्षित आहे. अर्थाला 1 मार्क आहे. भाषांतर शब्दशः असलं पाहिजे, विरामचिन्हांचा योग्य वापर असला पाहिजे, शुद्धता स्वच्छता हे बघितलं जाणार आहे. त्यामुळे 1 मार्काला तुम्हाला तो अर्थ किंवा भाषांतर अपेक्षित आहे. त्याच्यानंतर संदर्भ लिहायचा आहे. संदर्भामध्ये काय लिहितो आपण, पाठाचं नाव, लेखकाचं नाव, ग्रंथाचं नाव. पाठाचं नाव शुद्ध लिहायचं आहे, ग्रंथाचं नाव शुद्ध लिहायचं आहे आणि लेखकाचं नाव पण शुद्ध लिहायचं आहे. याला 1 मार्क आहे. संदर्भाला 1 मार्क आहे. त्याच्यानंतरचा जो भाग येतो, समजा तो संदर्भ उद्गार वगैरे असतील, वाक्य जर उद्गार वगैरे असेल तर ते कुणाला उद्देशून म्हटलेलं आहे ते लिहिलं तरी उत्तम आहे. त्याला 1 मार्क, म्हणजे अर्थाला 1 मार्क, संदर्भाला 1 मार्क. त्याच्यानंतर जे येणार आहे ते स्पष्टीकरण. स्पष्टीकरणामध्ये त्या वाक्याचं स्पष्टीकरण करायचं आहे आपल्याला. त्यामुळे पाठामध्ये मागच्या पुढचा संदर्भ देतो आपण आणि ते वाक्य आलं की आपण थांबतो तिथं, तर तसं नाही. त्या वाक्याचं स्पष्टीकरण करणं अपेक्षित आहे. त्या वाक्याला अनुसरून काही उदाहरणं असतील तर ती द्यायची आहेत. त्याला स्पष्टीकरण असं म्हणतात. 2 गुणांसाठी स्पष्टीकरण आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे वैशिष्ट्य. वैशिष्ट्य 1 गुणासाठी आहे. वैशिष्ट्य कमीत कमी 2 अपेक्षित आहेत. वाक्याला अनुसरून एखादं वैशिष्ट्य आलंच पाहिजे आणि पाठाला अनुसरून एखादं वैशिष्ट्य लिहिलं तरी चालेल. असे एकूण यामध्ये 5 गुण संदर्भाचे स्पष्टीकरणासाठी आहे. हा मोठा दीर्घोत्तरी प्रश्न आहे, त्यामुळे याच्यामध्ये देखील पैकीच्या पैकी मार्क मिळतात. फक्त हे मुद्दे व्यवस्थित आले पाहिजेत.
धन्यवाद. ठीक आहे, इथपर्यंत आपण आत्ता तृतीय विभागापर्यंत पाहिलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चतुर्थ विभागापासून सुरुवात करूया. धन्यवाद.